तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 6 मॅथ यामधील चॅप्टर नंबर 4 यामधला प्रॅक्टिस सेट 13 बघणार आहे। या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 12 हा कंप्लीट केलेला आहे। आता आपण प्रॅक्टिस सेट 13 बघणार आहे। तर बघा काय दिलेलं आहे आपल्याला। क्वेश्चन नंबर फर्स्ट, राईट द रेसिप्रोकल ऑफ द फॉलोइंग नंबर्स। बघा काय म्हणतो, राईट द रेसिप्रोकल ऑफ द फॉलोइंग नंबर। आपल्याला काही नंबर दिलेले आहेत, त्या नंबरचा रेसिप्रोकल आपल्याला काढायचा आहे। बघा सुरुवातीला बघा काय दिलेलं आहे, तर आपल्याला फर्स्ट नंबरचा प्रॉब्लेम 7 दिलेला आहे। काय दिलेला आहे? 7। आता बघा या अगोदरच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण फ्रॅक्शन सांगितले तुम्ही तुम्हाला। बघा एक्झाम्पल म्हणून आपण फ्रॅक्शन घेऊ 1/4। बघा हा काय आपला एक फ्रॅक्शन आहे। काय आहे? फ्रॅक्शन। आता बघा हा जो 1 आहे याला आपण म्हणतो न्यूमरेटर। काय म्हणतो? न्यूमरेटर। आणि हा जो 4 आहे त्याला आपण म्हणत असतो डिनॉमिनेटर। काय म्हणत असतो? डिनॉमिनेटर। बघा लक्षात घ्या, न्यूमरेटरलाच मराठीत म्हणतात अंश। काय म्हणतात? अंश। आणि यालाच म्हणतात छेद। काय म्हणतात? छेद। हे आपण पाहिलेलं आहे। बघा आता 1/4 याचा रेसिप्रोकल काढू आपण, बरोबर आहे। मग 1/4 याचा जर रेसिप्रोकल काढायचा असला तर काय करायचे? काहीच नाही, एकदम सिंपल पद्धत आहे। बघा काय करायचे, हा जो डिनॉमिनेटर मधला नंबर आहे हा न्यूमरेटर मध्ये न्यायचा आणि हा जो न्यूमरेटर मध्ये आहे हा कुठे आणायचा? डिनॉमिनेटर मध्ये। बघा बरं, आता डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे? 4। मग हा 4 कुठे न्यायचा? न्यूमरेटर कडे, बरोबर। आणि हा जो 1 आहे हा कुठे आहे? न्यूमरेटर कडे। मग याला कुठे आणायचं? डिनॉमिनेटर मध्ये। म्हणजे बघा बरं 4/1 हे काय असणार? आपलं राईट आन्सर असणार, बरोबर। इथपर्यंत समजलं? बघा काय केलं आपण, 1 ला खाली आणले आणि 4 ला वर नेले। याला आपण मल्टिपल इनव्हर्स सुद्धा म्हटले जाते। मल्टिपल इनव्हर्स म्हणतो। काय म्हणतो? मल्टिपल इनव्हर्स म्हणतो याला आपण। काय म्हणतो? मल्टिपल इनव्हर्स म्हणतो। बघा आता आपण काय केलं, 1/4 याचा रेसिप्रोकल काढला। काय आला? 4/1। बघा इथे काय आता आता आपल्या प्रॅक्टिस सेट वर या। बघा इथे काय आहे? 7 आहे। काय दिलेलं आहे? 7 दिलेलं आहे। आता या 7च्या खाली डिनॉमिनेटर मध्ये काय दिसते का तुम्हाला? काय दिसते का? नाही ना। मग इथे काही नसते म्हणजे काय घ्यायचा? तर 1 घ्यायचा। काय घ्यायचा? 1। मग आता बघा बरं हे काय झालं? 7/1। मग आता 7 न्यूमरेटर मध्ये आहे आणि 1 डिनॉमिनेटर मध्ये आहे। मग काय करायचं, हा 1 वरती न्या आणि 7 खालती आणा। म्हणजे बघा बरं आपला आन्सर काय असणार आहे? 1/7 हे काय असणार? आपलं राईट आन्सर असणार आहे 1/7, बरोबर। समजलं इथपर्यंत? चला त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम काय म्हणतो बघा बरं, 11/3। बघा काय? 11/3। मग आता 3 वरती आणि 11 खालती। मग बघा बरं 3/11 हे काय असणार? आपलं राईट आन्सर असणार आहे। समजलं इथपर्यंत? एकदम इझी प्रॅक्टिस आहे। बघा थर्ड प्रॉब्लेम काय आहे, 5/13। काय करायचं? 13/5। बघा बरं काय? 13/5 हे आपलं आन्सर असणार आहे। त्यानंतर इथे बघा फोर्थ प्रॉब्लेम मध्ये काय आहे? इथे 2 आहे। तुम्हाला सांगितलं ज्या वेळेस डिनॉमिनेटर मध्ये कुठलाही नंबर नसतो तर काय घ्यायचं? नेहमी 1 घ्यायचा असतो। काय घ्यायचा असतो? नेहमी 1। बघा बरं 2/1 काय होणार आहे? 1/2। बघा बरं इथे काय येणार आहे? 1/2 हा आपलं राईट आन्सर असणार आहे। त्यानंतर फिफ्थ नंबरचा प्रॉब्लेम काय आहे? 6/7। काय कराल सांगा बरं? सांगा काय कराल तुम्ही? तर 7 वरती घ्या आणि 6 खालती घ्या। म्हणजे 7/6 हे आपलं राईट आन्सर असणार आहे, बरोबर। समज येतपर्यंत? बघा बरं काही अडचण आहे का यामध्ये? रेसिप्रोकललाच आपण काय म्हणतो? मल्टिपल इनव्हर्स सुद्धा म्हणतात। काय करायचं? डिनॉमिनेटर मधला जो नंबर असतो तो न्यूमरेटर मध्ये न्यायचा आणि न्यूमरेटर मधला नंबर डिनॉमिनेटर मध्ये न्यायचा। ज्या वेळेस याचा आपण क्रॉस करतो तर त्याचा आन्सर किती आहे? फक्त 1। बघा बरं कसं आहे ते 1। आता इथे बघा इथे आहे 2/1 आणि आपण काय रेसिप्रोकल 1/2। बघा बरं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन शिकलो, 2 2 कट, बरोबर। आणि 1 1 कट म्हणजे काय राहिलं शेवटी? 1, बरोबर। 2 1 चा 2 आणि 1 1 चा 1, 1 × 1 म्हणजेच 1/1 म्हणजेच 1। बघा आलं का लक्षात सर्वांच्या? चला समजलं हे। यानंतर आपण आता क्वेश्चन नंबर 2 कडे वळूया। यामध्ये काही कोणाला अडचण असेल तर मला तुम्ही विचारू शकता। चला क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊया। क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतो बघा, कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन। बघा
कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन. बघा आता आपल्याला हा प्रॉब्लेम दिलेला आहे. हा प्रॉब्लेम काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. बघा 2/3 डिव्हिजन आहे आणि 1/4. बघा आता हा सॉल्व्ह कसा करायचा लक्षात घ्या. बघा हा 2/3 ॲज इट इज लिहून घ्या. बघा 2/3 लिहिला ॲज इट इज, बरोबर. त्यानंतर काय करायचं, आता हा डिव्हिजन आहे, याच्या ठिकाणी काय आहे, मल्टिप्लिकेशन आणायचं. काय आणायचं, मल्टिप्लिकेशन. परंतु आता हा इथे डिव्हिजनचं चिन्ह आहे, इथं मल्टिप्लिकेशनचं आहे, बरोबर. परंतु ज्या वेळेस आपण डिव्हिजनच्या वेळेस मल्टिप्लिकेशन इथं करतो त्यावेळेस काय होतं, हा रेसिप्रोकल होतो. काय होतं इथं, रेसिप्रोकल करतो आपण. म्हणजे हा 4 वरती जाणार आणि 1 खालती येणार, म्हणजे 4/1, बरोबर. म्हणजे आता इथं कशात साईन होतं, तर डिव्हिजन, आणि इथे कशात घेतला, मल्टिप्लिकेशन. मग काय बदल घडला, तर हा 4 वरती गेला आणि 1 खालती आला, म्हणजे काय घेतला आपण, रेसिप्रोकल घेतला, बरोबर. आता बघा सॉल्व करू. बोला 2/4 किती, 2/4 8, त्यानंतर 3/1 3. बघा 2/4 8 आणि 3/1 3, म्हणजे हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असणार आहे. बघा 2/3 ॲज इट इज लिहिला, डिव्हिजन होता, इथं मल्टिप्लिकेशन केलं, मग इकडे काय बदल घडला, तर इकडे रेसिप्रोकल घेतला, 4/1, बरोबर. समजलं. त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम बघा 5/9 ॲज इट इज, 5/9 ॲज इट इज. त्यानंतर आता हा डिव्हिजन चिन्ह आहे, मग इथं मल्टिप्लिकेशनचं घेतलं तर इकडे काय बदल होणार आहे, रेसिप्रोकल होणार आहे, म्हणजे 2/3. काय होणार, 2/3. मग बघा बरं, 5/2 10, 5/2 10, त्यानंतर 9/3 27, 9/3 27. बघा हे दोन्ही नंबर कोणत्या तरी एका टेबलमध्ये येतात का, तर येत नाहीत, म्हणून हे कट होणार नाहीत. समज इथपर्यंत. चला त्यानंतर थर्ड नंबरचा प्रॉब्लेम. आता बघा 3/7 लिहून घ्या ॲज इट इज. 3/7 मल्टिप्लाइड बाय 11/5. काय येणार इथं, 11/5. आता हे कसे लिहिलं तुमच्या लक्षात आलं असेल, बरोबर. चला 11/3 33, 11/3 33, त्यानंतर 7/5 35. हा आपला काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे, बरोबर. त्यानंतर फोर्थ प्रॉब्लेम बघा 11/12 लिहून घ्या. लिहिलं 11/12 ॲज इट इज लिहून घेतले. त्यानंतर मल्टिप्लाइडमध्ये काय येणार आहे, 7/4. याचा रेसिप्रोकल, बरोबर आहे, याचा रेसिप्रोकल 7/4. मग बघा बरं 11/7 77 आणि 12/4 48, 12/4 48. बघा 77/48 हे आपला राईट आन्सर असणार आहे. बघा अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 2 हा काय केलेला आहे, इथे सॉल्व्ह करून दिलेला आहे. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असली तर मला तुम्ही विचारू शकता. चला समजलं इथपर्यंत. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 कडे आता वळूया. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघणार आहे. तर बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलेलं आहे, बघा देअर वेअर 420 स्टुडंट पार्टिसिपेट इन द स्वच्छ भारत कॅम्पेन. दे क्लीन 42/75 part of the town. Sevagram, what part of the Sevagram did each student clean if their work was equally shared by all? बघा प्रश्न काय म्हणतो आपल्याला, हा प्रश्न समजून घेऊ पहिले. बघा एक स्वच्छ भारत अभियान, एक हे जे स्वच्छ भारत कॅम्पेन आहे त्यामध्ये बघा किती स्टुडंट आहेत, तर 420 स्टुडंट आहेत. किती आहेत, 420 स्टुडंटनी काय घेतला, सहभाग घेतलेला आहे, बरोबर. आता 420 स्टुडंटनी काय केलं, यामध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत, बरोबर. इथपर्यंत समजलं. त्यांनी काय केलं, आता या 420 स्टुडंटनी मिळून बघा काय केलं, दे क्लीन 42/75 पार्ट ऑफ द टाउन. त्यांनी काय केलं की हे जे टाउन आहे त्या टाउनचा जो 42/75 जो पार्ट आहे तो काय केला त्यांनी, त्या टाउनचा क्लीन केला या सर्वांनी मिळून. आता आपल्याला विचारलेलं काय, तर बघा तर तर प्रत्येक, आता त्यांनी प्रत्येक स्टुडंटनी इक्वली त्यांचे किती काम केलेलं आहे असं विचारलेलं आहे, बरोबर. चला तर प्रत्येकाने किती काम केलं ते आपल्याला सांगायचे आहे, म्हणजे प्रत्येक इक्वली त्यांनी किती काम केलेलं असेल आपल्याला सांगायचं आहे, बरोबर. चला तर आपण सॉल्व्ह करू. बघा नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत पहा बरं. बघा नंबर ऑफ
स्टुडंट, बघा नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत तर 420. आता त्यांनी क्लीन किती केलं बघा बरं तर 42/75. मग आपण काय लिहू द पार्ट ऑफ टाउन क्लीन बाय ऑल, क्लीन बाय ऑल स्टुडंट, क्लीन बाय ऑल स्टुडंट किती आहे 42/75. आता आपल्याला काढायचे काय आहे तर प्रत्येकाने किती केलं म्हणजे प्रत्येकाच्या याच्यावर किती काम आलं आहे. तर बघा आपण इथे लिहू पार्ट ऑफ टाउन क्लीन बाय वन स्टुडंट, किती स्टुडंटनी एका स्टुडंट काढायचं आहे बरोबर, वन स्टुडंट. मग आपण काय करणार आहे इज इक्वल टू बघा किती आहे तर हा घेऊ आपण 42/75 आणि डिवाइडमध्ये काय घेऊ तर डिवाइड बाय 420 आणि खाली काही नसते म्हणजे काय असतो 1 असतो. मग आता हे सॉल्व्ह कसं करायचं तुम्हाला माहित आहे, इथे रेसिप्रोकल घेतला तर इथे काय ते मल्टिप्लिकेशन चिन्ह देईल बरोबर. चला त्याला आपण मल्टिप्लाय इनवर्स म्हणतो. बघा बरं 42/75 मल्टिप्लाय, आता काय होणार आहे इनवर्स मध्ये जाणार आहे मग त्याला आपण रेसिप्रोकल म्हणतो म्हणजेच 1/420. आता इथे बघा इथे 42 आहे आणि इथे 420 आहे. मग 42 1चा 42 आणि 42 10चा 420. मग बघा बरं काय राहील इथे तर 1/75 मल्टिप्लाइड बाय 1/10. आता बघा बरं 1 × 1 म्हणजेच 1 आणि 75 × 10 म्हणजे 750 पार्ट्स, 750 पार्ट क्लीन बाय वन स्टुडंट, क्लीन बाय वन स्टुडंट म्हणजे प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने किती पार्ट क्लीन केला तर 1/750 पार्ट हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या काळाला तर त्याने क्लीन केला म्हणजे त्याच्या हिस्सावर क्लीन करण्यासाठी आलेला आहे बरोबर. चला तर बघा इथे जो आहे हा आपला प्रॅक्टिस सेट 13 काय होतो पूर्ण कंप्लीट होतो. यामध्ये जर तुम्हाला काहीही अडचण असली तर तुम्ही मला विचारू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आपले चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा व्हिडिओ पाहता येतील. आणि ज्या ज्या विद्यार्थी मित्रांनी आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून आपण जे काही व्हिडिओ अपलोड करू ते तुम्हाला सर्वात आधी त्याचे काही एक नोटिफिकेशन मिळेल आणि ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आजच्या दिवस आपण इथेच थांबूया.